नमस्कार, मी नीलम. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स लाडू. वेळ न वाया घालवता बघूया त्याची रेसिपी. इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 वाटी असा मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तो चांगला लालसर होईपर्यंत मस्त असा भाजून घेऊया. खोबऱ्याचा किस भाजून झाला की त्यामध्ये मी अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता हे सर्व ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा साजूक तूप घालून चांगले असे भाजून घेऊया. ड्रायफ्रूट्स भाजून झाले की त्याच कढईमध्ये 1 वाटी मी मखाना घेतलेले आहेत. ते सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत चांगले असे भाजून घेऊया. मखाने भाजून झाले की त्याची पावडर करून घ्यायची आहे. इथं मी 1.5 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा साजूक तूप घालून सोनेरी रंग येईपर्यंत चांगली अशी भाजून घ्यायची आहे. इथे खारीक पावडरला लालसर असा रंग आलेला आहे. आता खारीक पावडर काढून घेऊया. नंतर यामध्ये अर्धी वाटी तीळ घातलेले आहेत. ते सुद्धा चांगले असे भाजून घेऊया. तीळ भाजून झाले की नंतर त्याच कढईमध्ये 4 चमच जवस घेतलेले आहेत. ते सुद्धा चांगले असे भाजून घेऊया. नंतर मी कढईमध्ये भोपळ्याच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा साजूक तूप घालून चांगल्या लालसर अशा भाजून घ्यायच्या आहेत.
भोपळ्याच्या बिया भाजून झाल्या की इथे मी 1 वाटी खजूर बिया काढून घेतलेल्या आहे. तूप घालून खजूर मऊ होईपर्यंत चांगला असा भाजून घेऊया. सर्व एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये खजूर घालूया. नंतर यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप गरम करून घेतलेले आहे, ते सर्व मिश्रणात घालूया. नंतर हाताने सर्व ड्रायफ्रुट्स, खजूर पावडर सर्व असं एकत्र करून घेऊया. मिश्रण एकत्र करून झाले की मस्त असे लाडू वळून घेऊया. बघा तर आपले इथे लाडू तयार आहेत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.